हाय हॅलो नमस्कार सर्वांना. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी मेघा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. तर सगळ्यात आईंना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. इकडं माझी देवपूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि माझ्याकडून कॅमेरा मी सेटिंग करून ठेवलं होतं. कॅमेरा मोबाईल लावून वगैरे ठेवला होता स्टँडला, पण व्हिडिओ ऑन करायचा राहिला माझ्याकडून आणि सगळी पूजा वगैरे झाल्यावर मग मी बघितलं तर व्हिडिओ ऑफच होता. नंतर मी लास्ट टाईमला हे केलं, ऑन केला. तर इकडे आरव आणि मी दोघं पूजा करतो आहे आज, कारण की आरवचं चाललं होतं मध्ये मध्ये करायचं. आरवचं प्रत्येक वेळेस देवपूजा करायला लागलं की आरव मध्ये मध्ये करतो. ज्या दिवशी आरव घरी असतो त्या दिवशी मला देवपूजा करायला उशीर लागतो, कारण की आरवला ह्या गोष्टी करायच्याच असतात. जेव्हा तो शाळेत जातो ना तेव्हा तो करत होता, त्यामुळं तो मला ह्या टायमिंगला म्हणजे एकटा तो खेळतच नाही, मलाच करायचे म्हणतो आणि खूप वेळ लागतो. आणि अगोदरच मला देवपूजा करायला खूप वेळ लागतो ना, आरव असला की म्हणजे जास्तच टाईम लागतो. तर इकडे आरवनी आणि मी देवपूजा केली, बाकी सगळी करून झाली. फक्त आता कृष्णाचीच अभिषेक वगैरे केला आणि कृष्णाचीच पूजा करायची होती. तर आरवनी झेंडे आणले होते सकाळी 2, एक गाडीला लावायला आणि एक त्याला खेळायला. तर त्याची पण त्याला पूजा करायची होती म्हणून त्याने अगोदरच पाटावरती झेंडे ठेवले होते दोन्ही पण. तिकडे साधी सिंपलच पूजा मानून घेणार आहे मी, कारण की उशीर झाल्यानंतर करायची नाही पूजा 12 नंतर, त्यामुळं मग वेळ होईल म्हणून मग अजून मला पोथी वगैरे वाचायला वेळ लागेल म्हणून पटपट पूजा म्हणजे सिंपलच पूजा करणार आहे मी, जास्त काही नाही आहे करणार डेकोरेशन वगैरे. तर इकडं आर्मीचा ड्रेस घालून बसला होता सकाळपासून. त्या स्कूलमध्ये कालच सेलिब्रेशन झालं इंडिपेंडन्सचं, आज सुट्टी होती म्हणून. तर ते बघून आला इथून, त्याचं तसं सगळं चाललेलं आहे, झेंड्याचं खेळायचं वगैरे, सलामी वगैरे द्यायची, हे सगळं त्याचं चाललं होतं. तर आज आहे उपवास. सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही आहे, कारण पूजा केल्याशिवाय काही खायचं नाही म्हटलं. आणि काय होतं, मला तर पूजे दिवशी सकाळी सकाळीच भूक लागते, काय प्रॉब्लेम आहे काय माहीत. आणि 3-4 दिवस झालं माझे व्हिडिओ काही आले नाहीत. 1 का 2च व्हिडिओ मी अपलोड केलेत, तर नाहीतर माझा रोज एक व्हिडिओ असतोच. कारण की सातारला गेल्यावरती असं झालं होतं मला की 2 दिवसामध्ये कोणाकोणाला भेटू, कुठे कुठे जाऊ, त्या काही समजतच नव्हतं. खूप गडबड झाली होती मला आणि रिटर्न यायचं पण होतं लगेच. तरी पण मी 1 दिवस एक्स्ट्रा राहिले, पण तेवढ्या वेळामध्ये मला एवढा व्हिडिओ काय करायचा जमलाच नाही. तरी पण जेवढं करता आला तेवढं मी व्हिडिओ केला आणि अपलोड केला आहे. हात जोड, बोल, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आता. आणि आरव होता माझ्या मागे बसला होता, सगळी पूजा होईपर्यंत आरव बसला होता आणि त्यामुळे मग मला पटपट पूजा करता पण येत नव्हती. आणि म्हणजे आरवला पण उठवता येत नव्हतं. म्हटलं की तो रडायचा माझ्यासोबत माझ्याकडे. आणि मोबाईल सेट करून ठेवला होता, पण व्हिडिओ ऑन करायचाच राहिला होता माझ्याकडून. आणि मला वाटलं व्हिडिओ शूटिंग सुरू आहे, नंतर एकदम सगळं होऊ दे, काय शूटिंग व्हायचं ते मी नंतर ट्रेन करणं व्हिडिओ, पण व्हिडिओ शूटिंग ऑनच नव्हतं केलं मी मोबाईलचं. आत्ता मी सगळं लास्ट सगळी पूजा वगैरे झालं मग बघितलं तर व्हिडिओज ऑन नव्हता केला मी. नंतर जेवढं होईल तेवढं शूटिंग केलं मी. इकडे बाळकृष्णाची पूजा केली आणि आरवने त्याच्या झेंड्याची पण पूजा केली आहे. सकाळी आरव 2 झेंडे घेऊन आला होता, पप्पांना घेऊन गेला होता आणि सकाळपासून आर्मीचा ड्रेस घालून बसला तो. त्याच्या स्कूलमध्ये कालच होता इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन होतं कालच, तर तो ते करून आला आहे, ते बघून आला आहे सगळं स्कूलमध्ये. तसंच बघून सेम त्याचं कालपासून घरी चाललेलं आहे करायचं. तर सगळं आवरलेलं आहे. आता खिचडी खायची मला, कारण की भूक लागली आहे खूप. आणि मला काही प्रॉब्लेम माहीत नाही, पण मला उपवास दिवशी सकाळी सकाळी लवकरच भूक लागते आणि इतर वेळी जरी नाही जेवली मी 11-12पर्यंत तरी मला भूक लागत नाही. पण आज उपवास आहे म्हटलं की सकाळी उठल्याच भूक लागत असते मला. तो उपवासाचं मला जास्त जमत नाही, पण तरी पण ही जी आपली संस्कृती आहे, सगळे उपवास हे पकडावेच लागतात आपल्याला आणि सगळे उपवास मी पण पकडते. मला म्हणजे उपवास निभत नाही माझ्याकडून किंवा उपवास निघत नाही माझ्याकडून म्हणून मी कुठला उपवास नको धरायला असं होत नाही, सगळे उपवास मी पकडतेच. तर सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा आणि हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना. आणि प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणि श्रीकृष्णाची मूर्ती ही असतेच प्रत्येकाच्या घरात, कारण बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या लग्नातच आईकडून आलेली असते.
तर आणि ह्याच्या बाबतीत पण एक गोष्ट म्हणजे माझी जी बाळकृष्णाची ही मूर्ती आहे ती माझी गावाकडे होती. म्हणजे गावाकडे म्हणजे आत्ताचं ही जी बाळकृष्ण आहे हा मी आणलेला आहे जेजुरीवरून बाळकृष्ण. पण माझ्या लग्नात जो बाळकृष्ण आईने दिला होता अन्नपूर्णाची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती, तर माझ्या सासरीच आहेत त्या दोन्ही पण मूर्त्या, सासरी होत्या. तर तिथून आणणं मला म्हणजे आई तिथे आईने मंदिरामध्ये ठेवल्या होत्या बाळकृष्णाच्या त्या मूर्त्या आणि आई त्यांची पूजा पण करत होत्या रोज. पण आपल्या आईने जी आपल्या लग्नात दिलेली असते बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णेची मूर्ती, तर त्याची पूजा आपणच करायची असते. आणि प्रत्येकाचं जरी आपण म्हणतो की आता मोठ्यांकडे देव असतात वगैरे, आता सासू-सासरे आहेत मग त्यांच्याकडेच आपले देव वगैरे ठेवायचे, आपण वेगळं मंदिर नाही ठेवायचं. पण आपण फक्त टाक वेगळे नाही करायचे देवाचे, पण बाकीच्या मूर्त्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊन येऊ शकतो आणि त्याची पूजा करू शकतो. जेव्हा माझं लग्न झालं आणि जेव्हा मी माझं लग्न झालं की मी लगेच सेपरेटच राहिलो होतो आम्ही, आणि जेव्हा मी सेपरेट राहील तेव्हा माझ्याजवळ कोणतेच देव नव्हते. नंतर मी जेजुरीला गेल्यावर सगळे देव घेऊन आले, गणपती, श्रीकृष्ण, खंडोबा, लक्ष्मी वगैरे ह्या सगळ्या मूर्त्या मी तिकडून घेऊन आले मी. कारण की मला घरात पूजा वगैरे करायची पहिल्यापासूनच आवड आहे आणि घरात मंदिर असावं म्हणून. आणि ह्याच्या अगोदर मी ह्या चौरंगावरच पूजा मांडत होते लग्नात भेटलेल्या. नंतर मग मी थोड्या दिवसांनी मंदिर आणायला लावलं त्यांना, मंदिर घेऊन आले, मग मंदिरात सगळे देव मांडून पूजा करायला लागली. पण दिसताना पण ते छान दिसतं व्यवस्थित. आपण एवढं चांगल्या घरात राहायचं आणि देवाला पण एखादं घर असावं, छोटं का होईना पण मंदिर प्रत्येकाच्या घरात असावंच. आणि त्याची व्यवस्थित म्हणजे ते चांगलं स्वच्छ, ती जागा व्यवस्थित अशी एकदम म्हणतात ना सुगंधित असावी, छान चांगल्या ठिकाणी देव मांडावेत. आणि विषय राहिला बाळकृष्णाचं, तर आपला बाळकृष्ण जो आपल्या आईने आपला दिलेला असतो लग्नात, तो बाळकृष्ण आपणच पूजायचा असतो. माझा आधी गावी होता, पण मला असं वाटत होतं मी जर आईना तो मागितला तर आईना काय वाटेल, आईला तर पूजा करतात बाळकृष्णाची, माझ्या मोठ्या जावेचा, आईंचा आणि माझा, आमच्या तिघींचे बाळकृष्ण आमच्या तिकडे मंदिरातच आहेत, गावाकडच्याच देवारात घरातल्या. पण त्याच्यानंतर मी आईना बोलले की हा बाळकृष्ण मला द्या तिकडे पूजायला, पण आईंनी देते बोलल्या पण ते राहून गेलं. मग मी लगेच दुसरा बाळकृष्ण आणला, म्हटलं तो तिथेच राहू देत. आणि अन्नपूर्णाची मूर्ती मी गावाकडून एकदा गेले तेव्हा मग मी गावाकडून घेऊन आले. पण माझा जो लग्नातला बाळकृष्ण आहे तो तिथंच आहे अजून. आणि मग ही एकदम छोटीशी मूर्ती आहे बाळकृष्णाची, कारण की म्हणतात की आपल्या अंगठ्याच्या उंचीपेक्षा जास्त मोठे देव नसावेत घरात, म्हणून मी छोट्याच बघून मूर्त्या आणल्या होत्या ह्या जेजुरीवरून, जेव्हा आम्ही जेजुरीला लग्नानंतर गेलो होतो तेव्हाच. तर ही खूप छोटी मूर्ती आहे. मी बाळकृष्णाचे कपडे पण आणलेत पण ते बसतच नाही आहेत त्याला, कारण की ते कपडे जर घातले तर कृष्णाची मूर्ती थोडी पण दिसत नाही, सगळी मूर्ती झाकून जाते त्याच्यामध्ये. तर थोडासा जरा मोठा बाळकृष्ण घ्यायचा आहे मला. आणि आपल्या बाळकृष्णाची पूजा ही आपणच करावी, दुसऱ्यांना म्हणजे आपल्या सासून्याला किंवा आपल्या घरातल्या दुसऱ्या माणसांना करायला देऊ नये. आपला बाळकृष्ण आपणच पूजायचा असतो, असं मला पण या ब्राह्मण एक ताई आहेत त्यांनी मला सांगितलं होतं. कारण की जेव्हा माझ्याकडे गणपतीची मूर्ती नव्हती आणि बाळकृष्णाची पण मूर्ती नव्हती, तेव्हा माझ्याकडे फक्त स्वामींची मूर्ती होती आणि मी त्यांचीच पूजा करत होते खूप दिवस. माझ्याजवळ फक्त स्वामींचा एक फोटो होता. बोल. मला पाकिस्तानचे कपडे हो आणू ऑर्डर करा. हो ठीक आहे, ऑर्डर करते. आणि मग मी फक्त स्वामींचा एक फोटो होता माझ्याकडे, तो फोटो आणि हा कलश हे दोनच मांडून त्याची पूजा करायची बरेच दिवस. नंतर मग मी तो फोटो आईना दिला आणि अक्कलकोटला गेल्यावर ही मूर्ती आणली स्वामींची. आणि नंतर मग मला अशाच एक ताई बोलल्या की तू बाळकृष्ण घरात ठेव, बाळकृष्ण ठेवलेला चांगला असतो घरात. तर मग मी माझ्या लग्नातला जो गेला बाळकृष्ण मागितला पण तो मला काही मिळाला नाही, म्हणून मग मी हा नवीन बाळकृष्ण आणून ठेवला. तर माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्या ताईंना सांगायचं की आपला जो बाळकृष्ण लग्नात आलेला असतो त्याची पूजा आपणच करायची असते. जरी आपण लहान असलो, जरी आपलं सेपरेट नाही आहे देव ठेवायचे वगैरे असं काय असेल तर फक्त तुम्ही बाळकृष्ण वेगळा सेपरेट मांडून त्याची पूजा करा, पण बाळकृष्णाची पूजा ही आपणच करायची असते. तर चला, व्हिडिओ खूप मोठा होईल, माझं भाषण काही संपणार नाही, कारण की एकदा व्हिडिओ सुरू केला आणि बोलायला सुरुवात केली तर विषय वाढतच जातो. तर सर्वांना आज एकदा हॅप्पी इंडिपेंडन्स डे आणि गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. तर बघू आता आज कृष्णाच्या मंदिरात जायचं आहे. इस्कॉन टेम्पल आमच्या इथं जवळ आहे, बऱ्याच लोकांना माहीत असेल जर पुण्यात राहत असतील तर. इस्कॉन टेम्पल जे पिसोळीचं आहे इस्कॉन टेम्पल, तर तिथं खूप छान आहे ते मंदिर. तर तिकडे बघू संध्याकाळी जर प्लॅनिंग झाला, ते घरी आलं लवकर, जर ते घरी आले तर जायचं आहे. आणि संध्याकाळी दहीहंडी पण आहे चौकात आमच्या इथे, तर दहीहंडी पण बघायला हे बोलल्यात घेऊन जातो, आता नेतील तेव्हा खरं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिकडं शूटिंग करेल जर जायला भेटलं तर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय.